पहिला प्रश्न मराठी माणसाच्या अस्तित्वाचा. ऐकाल ना तर तुमच्या अंगाला खास सुटेल आणि परत सुटाल ठेवण्याला पाहिलं. कारण भूतकाळ तुम्ही विसरताय. मूठभर मावळांना घेऊन औरंगजेबाच्या साम्राज्याला खिंडार पडणारे छत्रपती शिवाजी महाराज मराठी होते. श्रीकृष्णाने सांगितलेली गीता सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचणारे संत ज्ञानेश्वर मराठी होते. ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा करणारे पहिले क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके मराठी होते. इंग्लंडला ज्यांच्या मेंदूची गरज पडावी ते लोकमान्य टिळक मराठी होते. एका चोडीने फ्रान्सचे राजकारण हादरवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी होते. अजून एका भारताची राज्यघटना लिहिणारे बाबासाहेब आंबेडकर, भारतात चित्रपटसृष्टी आणणारे दादासाहेब फाळके, सलग 9 चित्रपट हिट देऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवणारे दादा कोंडके हे सगळे मराठी होते. अख्ख्या जगाला आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारी गानकोकिळा लता मंगेशकर मराठी. शेनवॉनच्या स्वप्नात येऊन त्याच्या फिरकीची धुलाई करणारा सचिन तेंडुलकर हे सगळे मराठी आहेत. भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची.